हे बघा, ही मोतीचूर लाडू केले ती उपवासाची. आपण उपवासाला तेच तेच खाऊन कंटाळतो. उपवासाचे मोतीचूर लाडू तुम्ही पण एकदा बनवून बघा. आत्या, आज श्रावण सोमवार, काल पण उपवास, आज पण उपवास. तोच शाबू, तेच वडे नको नको झाले. उपवासाचं काहीतरी गोड ह्याच्यापासून मला करून द्या. तुला 3च साहित्यामध्ये मोतीचूर लाडू करून दाखवते. चला, तुम्हाला पण मी मोतीचूर लाडू करून दाखवते. नेहमीसारखा साबुदाणा आहे, थोडा बारीक आहे. कुठल्या बी किराणा दुकानामध्ये तुम्हाला ही साबुदाणा मिळेल. ही शाबू भिजू घालण्यासाठी मी पाणी कोमट करून घेतलं. नेहमीच्या शाबू सारखंच थोडं पाणी वर ठेवलंय असं. आता 3 तास ही शाबू भिजायला ठेवून टाक. 1 वाटी शाबू होता, पाऊण वाटी साखर घेते. साखर टाक. आता त्याचप्रमाणे पाऊण वाटी पाणी घेते. थोडासा खायचा कलर टाकते ह्यात. त्याचा 1 तारी पाक करायचा नाही ना, 2 तारी पाक करायचा. फक्त साखर इरगळून घे. 3 तास झालं शाबू भिजू घालून. शाबू कसा मोकळा मोकळा भिजलाय बघा. साखर सगळी इरगळली हो का. पाक करायचा नाही. पाक जरी तुम्ही केला ना तर लाडू येणार नाही. अशी फक्त पाण्याला उकळी आणायची आणि त्यात शाबू टाकून घ्यायचा. तुम्ही म्हणसाल ह्यात कलर टाकलाय, अजून शाबू पांढरा कसा दिसतोय. सारखं ह्याला हलवत राहायचं, मनानं कलर येते. असं शाबू टाकल्यापासून 5 मिनिटं सारखं असं परतून घ्यायचं आणि गॅस बारीकच ठेवायचा. जसं आपण शाबू करताना काळजी घेतो, किती चांगला परतून घेतो, तसंच ह्याचं बी काम आहे. कलर पण छान आलाय हो का. थोडी इलायची पावडर टाकून घेते. किती पाणी होतं बघितलं का तुम्ही. पाक आटलंय. 1 चमचा तूप ह्यात मी टाकून घेते हो का. तूप खाली चिटकुनी म्हणून तूप टाकायचं. 1-2-3 मिनिटं हलवून घेऊया. चांगला परतला बी जातो, खायला पिटाळ बी लागत नाही. त्यात तुम्हाला सुकामेवा, काजू, बदाम जे काही टाकायचं असलं तर टाकून घ्या. आणि मी फक्त मनुक लाडू करताना लावणार आहे. साखरेचं पाणी पाक ह्यातलं आटलंय. आता लाडू बांधण्यासाठी हे तयार झाले. आता ह्याला थोडं गार करून घेऊ आणि हे जे लाडू बांध. आता गॅस बंद करून घेऊ. थोडस हाताला तूप लावून घ्यायचं. हे मिश्रण गार झालंय. लाडू बांधून घ्यायचा. सगळं लाडू मी असंच बांधून घेते. गावाकडच्या पद्धतीनं मी पण उपवासाचे मोतीचूर लाडू केले ती. जरी तुम्हाला पण मी केलेली पद्धत आवडली तर नक्की एक वेळेस तुम्ही करून बघा. अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी आक्कीची रेसिपी सबस्क्राईब करा. खूप सुंदर, अप्रतिम, खूपच छान, एकदम टेस्टी असे लाडू झालेत बरं का.